विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा दुसरा पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा आपण अभ्यासत आहोत। यापूर्वीच्या तासात आपण इतिहास लेखनाची वाटचाल पाहत असताना प्राचीन काळातील इतिहास लेखन आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन या मुद्द्यांची माहिती घेतलेली आहे। पुढे आपण आधुनिक काळातील इतिहास लेखनाची माहिती घेणार आहोत। तर 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये भारतात पुरातत्व अभ्यासास सुरुवात झाली आणि अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन सुरू झालं। अलेक्झांडर कनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते। सरसंचालक असलेले अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतातील बौद्ध ग्रंथामध्ये ज्या स्थळांचा उल्लेख केलेला आहे त्या स्थळांचा प्राधान्याने विचार केला आणि त्या स्थळांचं उत्खनन त्यांनी सुरू केलं। त्या स्थळावरती लक्ष केंद्रित केलं। त्यातून प्राचीन भारताची खूप काही माहिती त्यांना प्राप्त झाली। पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि हडप्पा संस्कृतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्या हडप्पा संस्कृतीतल्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्यापूर्वीपासून सुरू होतो किंवा त्यापूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल। सहस्त्रक म्हणजे 1000 वर्षांचा कालखंड। इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत म्हणजे इसवी सनापूर्वी 3000 वर्षांपूर्वीपर्यंत हा भारतीय संस्कृतीचा इतिहास जाऊ शकतो असं हे सिद्ध झालं हडप्पा संस्कृतीच्या शोधानंतर। मग अलेक्झांडर कनिंगहॅम असतील किंवा जॉन मार्शल असतील असे अनेक ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आले आणि त्या अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधीचं लेखन केलं। या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे भारतीय इतिहास लेखन केलं त्या इतिहास लेखनावरती त्यांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। कारण ब्रिटिश जेव्हा या ठिकाणी आले, इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा येताना एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात बायबल ते घेऊन आले होते। म्हणजे एकतर व्यापारासाठी ते आले होते, व्यापारी म्हणून आले होते आणि येताना सोबत धर्मप्रसाराचा उद्देश देखील त्यांचा होता। ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने देखील इंग्रजांचे अनेक अधिकारी किंवा अनेक धर्मप्रसारक, ख्रिश्चन धर्माचे धर्मप्रसारक या ठिकाणी आलेले होते। पुढे जेम्स मिल यानं जो ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड आपल्याला पाहायला मिळतात। ते 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले आणि ब्रिटिश इतिहासकारानं लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे जेम्स मिल यानं जो ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया तो ग्रंथ एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ। आणि या ग्रंथामध्ये वस्तुनिष्ठ लेखनाचा किंवा वस्तुनिष्ठतेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो। जेम्स मिलनं जो इतिहास भारताचा लिहिला त्यामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आपल्याला जाणवतो। तसंच भारतीय संस्कृती संबंधीच्या जे वेगवेगळे पैलू आहेत, भारतीय संस्कृती संबंधीचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंच्या संदर्भात या इतिहासकारांचा, ब्रिटिश इतिहासकारांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो। भारतीय संस्कृतीला गौण दर्जा त्यांनी दिलेला आपल्याला दिसतो किंवा भारतीय इतिहासाला देखील त्यांनी गौण दर्जा दिलेला आपल्याला जाणवतो। सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या ब्रिटिश अधिकाऱ्यानं, ब्रिटिश इतिहासकारानं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि हे जे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होते हे मुंबईचे गव्हर्नर होते। 1891 ते 1827 या कालखंडामध्ये त्यांनी देखील इतिहास लेखन केलं। त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला। भारताचा जो इतिहास आहे या भारतीय इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंड एक विशेष महत्त्वाचा आहे। या कालखंडाला अत्यंत महत्त्व आहे, हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे। मराठी साम्राज्याचा इतिहास लिहित असताना ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये जेम्स ग्रँट डफ याला महत्त्वाचं स्थान आहे।
त्याचं लेखन महत्त्वाचं आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये मराठी साम्राज्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे. या ग्रंथाचे देखील 3 खंड आहेत. 3 खंडामध्ये त्यानं हे इतिहास लेखन केलेलं आहे. यामध्ये देखील भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना त्या कमी लेखण्याचं काम या इतिहासकाराने केलेले, डफने केलेले. जेम्स ग्रँट डफ यानं देखील इथं भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासाला कमी लेखलेलं आहे. म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी वृत्ती आहे ती सातत्यानं इथला इतिहास लिहित असताना इथल्या संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला, भारतीय इतिहासाला त्यांनी कमी लेखलेलं आहे किंवा इथल्या संस्कृतीला त्यांनी गौण दर्जा दिलेला आपल्याला जाणवतो. हीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहित असताना देखील आपल्याला जाणवते. राजस्थानचा जो इतिहास लिहिला कर्नल टॉडनं, या कर्नल टॉडनं लिहिलेल्या इतिहासामध्ये देखील भारतीय संस्कृतीबद्दल पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. यामध्ये त्यानं जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणात इथल्या संस्कृतीला किंवा इथल्या इतिहासाला त्यानं कमी प्रतीचं लेखलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढं विल्यम विल्सन हंटर यानं हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आणि त्या द्विखंडात्मक इतिहासामध्ये, त्या लिखाणामध्ये मात्र त्याचं निपक्षपाती दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे वास्तववादी चित्रण त्यानं त्यात केलेलं आहे. त्यानं कुठलाही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन मानत ठेवलेला नाही किंवा इथल्या संस्कृतीबद्दल वाईट दृष्टिकोन त्यानं डोक्यामध्ये ठेवला नाही, तसा विचार त्यानं ठेवलेला नाही. तर निपक्षपातीपणे विल्यम विल्सन हंटर यानं हिंदुस्थानचा, भारताचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. आणि मग डफ याच्या इतिहास लेखनाच्या ज्या मर्यादा आहेत, ग्रँट डफ यानं जो इतिहास लिहिलेला आहे मराठ्यांचा इतिहास किंवा मराठी साम्राज्याचे इतिहास, त्या इतिहासामध्ये कोणत्या मर्यादा आहेत किंवा त्यात दोष कोणते, त्याचा दृष्टिकोन कोणता होता, हे पुढं नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये लोकांना दाखवून दिले की डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा कोणत्या. डफ यानं चुकीचं इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं हे विका राजवाडे आणि नीलकंठ जनार्दन कीर्तने या दोघांनी दाखवून दिलं. म्हणजे ब्रिटिश अधिकारी जेव्हा इथं आले, इथं त्यांना एकतर स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं होतं, स्वतःचा व्यापार वाढवायचा होता, स्वतःच्या वसाहती त्यांना स्थापन करायच्या होत्या, याचबरोबर आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा होता. हे सगळं करण्यासाठी त्यांना जसं आवश्यक आहे तसं त्यांच्या सोयीचं इतिहास लेखन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथल्या संस्कृतीला आणि इथल्या इतिहासाला गौण दर्जा दिलेला त्यांनी पाहायला मिळतो. केवळ विल्यम विल्सन हंटर यांनी मात्र जे इतिहास लेखन केलं ते वस्तुनिष्ठतेला धरून आहे किंवा त्यामध्ये त्यांचा निपक्षपाती दृष्टिकोन, निपक्षपाती वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा जो मुद्दा आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. म्हणजे भारतीय इतिहास लेखन कोणत्या प्रणालीनं झालं, कशा पद्धतीनं झालं, कोणकोणत्या तात्विक प्रणालीच्या आधारे भारतीय इतिहास लेखन झालं किंवा कोणत्या कालखंडात कोणती तात्विक प्रणाली इतिहास लेखनासाठी वापरली गेली याची माहिती आपल्याला पाहिजे. सुरुवातीला वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवाद म्हणजे काय की आपल्या लष्करी जोराच्या सामर्थ्यावर, लष्करी बळाच्या सामर्थ्यावर एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं, मग ते आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं, याला वसाहतवाद असं आपल्याला म्हणता येईल. इंग्रज जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा लष्करी बळाच्या सामर्थ्यावर त्यांनी आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्चस्व प्रस्थापित केलं, सामाजिक वर्चस्व प्रस्थापित केलं आणि राजकीय वर्चस्व देखील त्यांनी प्रस्थापित केलं. स्वतःचं राज्य त्यांनी स्थापन केलं. याला वसाहतवाद म्हणायचं. तर इंग्रजांनी इथं आल्यानंतर वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन केल्याचं आपल्याला जाणवतं. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करण्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जे इतिहासकार होऊन गेले त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश अधिकारी होते, ब्रिटिश इतिहासकार होते, तसंच ख्रिश्चन धर्मप्रसारक होते, यांचा समावेश यामध्ये होता, यांचा अंतर्भाव होता. आणि या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी नेहमीच भारतीय संस्कृतीला गौण दर्जा दिला. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून त्यांनी इतिहास लेखन केलं. त्यांचं प्रतिबिंब या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये स्पष्टपणे दिसून येतं, जाणवतं.
वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसतं. त्याला वसाहतवादी इतिहास लेखन म्हणता येईल. म्हणजे इंग्रजांच्या वसाहती वाढण्याच्या दृष्टिकोनातून, ख्रिश्चन धर्म वाढण्याच्या दृष्टिकोनातून किंवा वसाहतवादातून किंवा इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अनुकूल असं इतिहास लेखन या ब्रिटिश इतिहासकारांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी ख्रिश्चन धर्माला अनुकूल असं इतिहास लेखन ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी अभ्यासकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इथल्या इतिहास लेखनाचा वापर त्यांनी आपल्या धर्मप्रसारासाठी आणि वसाहती स्थापन करण्यासाठी, वसाहतींचा विस्तार करण्यासाठी, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इंग्रजांनी केलेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. 1922 ते 1937चा जो काळ होता, या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड प्रकाशित झाले आणि यामध्ये देखील वसाहतवादी इतिहास लेखन झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे जे वेगवेगळे 5 खंड प्रकाशित झाले, त्या 5 खंडामध्ये स्पष्टपणे वसाहतवादी दृष्टिकोन आपल्याला जाणवतो, दिसून येतो. म्हणजेच इंग्रजांनी या ठिकाणी जे इतिहास लेखन केलं, भारतीय इतिहास लेखनाची सुरुवात जी या ठिकाणी झालेली होती ती वसाहतवादी दृष्टिकोनातून झाली, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल, हे आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं. पुढं प्राच्यवादी इतिहास लेखन. तर प्राच्यवादी म्हणजे काय? जे युरोपीय अभ्यासक होते, जे विद्वान लोक होते युरोपातले, त्यांना पूर्वेकडील देशाबद्दल कुतूहल निर्माण होतं, त्यांच्या मनात कुतूहल जागृत झालेलं होतं की नेमकं पूर्वेकडचे देश कसे आहेत. आणि पूर्वेकडच्या देशामध्ये आपला एक महत्त्वाचा देश त्यांना वाटायचा, भारत हा एक महत्त्वाचा देश वाटायचा. आणि मग भारताबद्दलची जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारताबद्दल त्यांच्या मनात कुतूहल होतं, भारताबद्दल किंवा पूर्वेकडील देशाबद्दल त्यांच्या मनात आदर होता आणि कौतुक देखील होतं. हे देश नेमके कसे आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि असे जे लोक होते, असे जे अभ्यासक होते, युरोपीय अभ्यासक, त्यांना प्राच्यवादी असं म्हटलं जायचं. तर या प्राच्यवादी लोकांनी, या इतिहासकारांनी, या विचारवंतांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून भारतातलं इतिहास लेखन केलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी आपली जी संस्कृत भाषा आहे, प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. दोन्ही भाषांमध्ये साम्य कोणतं आहे हे त्यांनी अभ्यासलं आणि त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विचारवंतांना भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना देखील या प्राच्यवादी विचारवंतांनी मांडली. म्हणजे पूर्वेकडचे देश आणि युरोपीय देश यांच्यामध्ये साम्य कोणतं आहे हे त्यांनी पाहिलं. आपल्या भाषा एक कशा आहेत हे त्यांनी पाहिलं. आपली संस्कृती कशी मिळती जुळती आहे याचा देखील अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्राच्यवादी इतिहासकारांनी केला, या विचारवंतांनी केला. पुढं 1784मध्ये सर विल्यम्स जोन्स यांनी कोलकाता एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि या सोसायटीच्या माध्यमातून, या सोसायटीच्याद्वारे त्यांनी प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यास सुरू केला किंवा प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहासाच्या अभ्यासाला चालना देण्याचं काम या विल्यम्स जोन्स यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राच्यवादी इतिहासकारामध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा एक जर्मन अभ्यासक होता. या फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा आहे असं त्यानं सांगितलं. संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती असं या फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांचं मत होतं. आणि संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता, त्यामुळं त्यानं हितोपदेश हा जो आपला संस्कृत ग्रंथ आहे, या संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. त्याचबरोबर द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं त्यानं 50 खंड संपादित केले. कोणत्या नावानं? द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं त्यांना 50 खंड प्रकाशित केले, संपादित केले. तसंच त्यानं ऋग्वेदाचं संकलन केलं आणि ऋग्वेदाचं संकलन करून त्यांचं देखील, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असलेले जे ऋग्वेद आहेत त्या ऋग्वेदांचं देखील त्यानं आपल्या भाषेमध्ये, जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ऋग्वेदाचं संकलन करून 6 खंडामध्ये ते
त्यानं प्रसिद्ध केले, त्याचं प्रकाशन केलं आणि या 6 खंडांचं देखील त्यानं आपल्या जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलं किंवा एडवर्ड सईद हा जो विद्वान होता त्यांना असं उजेडात आणलं की हे जे प्राच्यवादी इतिहासकार आहेत, जे इथल्या भाषेसंबंधी अभ्यास करत आहेत, इथल्या संस्कृतीसंबंधी अभ्यास करत आहेत, यामागं त्यांचं साम्राज्यवादी दृष्टिकोन आहे, छुपा दृष्टिकोन आहे किंवा हे जे प्राच्यवादी अभ्यासक आहेत, हे जे इतिहासकार आहेत, हे भारतीय इतिहास जो लिहित आहेत त्यामागं त्यांचं छुपा साम्राज्यवादी दृष्टिकोन आहे, छुपे साम्राज्यवादी हितसंबंध आहेत, हे प्रकाशात आणण्याचं काम या एडवर्ड सईद या विद्वानाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा पद्धतीनं मग प्राच्यवादी इतिहास लेखकांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे ते जरी चांगल्या हेतूने केलेलं असलं तरी देखील त्यामागे देखील एक छुपा अजेंडा ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा त्यांचा जो मुख्य हेतू होता तो आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं किंवा यामागं आपलं युरोपीय देशांचं साम्राज्य निर्माण करणं हा उद्देश, हा हेतू त्यांचा होता, असं एडवर्ड सईद यानं सांगितलेलं आहे.